याला बोललं जातं काश्मीरी। ही कर्नाटकची काश्मीरी आहे। ही खमाम मिरची आहे, खमाम तेजा, याला आपण मिनी शंकेश्वरी बोलतो। काश्मीरी आणि बेडगी येते ना, ही मोस्टली कर्नाटकची सर्वात चांगली। त्याचा कलर आणि फ्लेवर तिथल्या मिरचीचा खूप छान येतो। नमस्कार, लाईफ इज अंतरामध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज मी आलेली आहे लालबागच्या मसाला मार्केटमध्ये। माझे पप्पा अगोदर परेलला कामाला होते, तेव्हा ते लालबागच्या मसाला मार्केटमधून मसाला घेऊन जायचे। तर ते मला बोलले, तू एवढे मसाल्याचे व्हिडिओ बनवते तर एकदा लालबागच्या मसाल्याचा व्हिडिओ बनव आणि आपल्याला पण मसाला घेऊन ये। तर आज मी आलेली आहे लालबागच्या मसाला मार्केटमध्ये। तर मी आता उतरलेली आहे चिंचपोकळी रेल्वे स्टेशनला। तिथून मी ब्रिजवरनं वरती आले, तिथून चालत आता मी लालबागच्या मसाला मार्केटमध्ये चाललेली आहे। तर चला तुम्हाला पण दाखवते की लालबागच्या मसाला मार्केटमध्ये काय काय मसाले बनवले जातात आणि काय आहे ते। तर चला आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। ब्रिजवरून खाली उतरल्यानंतर आता आपल्याला रस्ता क्रॉस करून त्या साईडला जायचं आहे। रस्ता क्रॉस केल्यानंतर आता आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे। इथे समोरच लालबागचा राजा बसतो आणि या गल्लीतनं आहे ना सरळ आपल्याला लास्टपर्यंत जायचं आहे। हे आहे लालबागचं मसाला मार्केट। तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला बघा मस्त अशा मिरच्या भरून ठेवलेल्या आहेत। तर आता आहे ना माझ्या पप्पांनी मला सांगितलेलं की मसाला कुठून घ्यायचा आहे, त्या दुकानामध्ये आपण जाणार आहोत आणि त्यांच्याकडे कोणत्या प्रकारचे मसाले बनवतात तो पाहूया आपण। तर चला आता आपण डायरेक्ट त्या दुकानामध्ये जाऊया। या गल्लीतनं बाहेर आल्यानंतर समोर तुम्हाला हनुमान मंदिर दिसेल। या मंदिराच्याच बाजूने एक रस्ता जातो, त्या रस्त्याने आता आपण सरळ जाऊया। इथून तुम्हाला राईट घ्यायचं आहे। समोर बघा नारायण उद्योग सोसायटी गेट नंबर 1 आहे, इथून तुम्हाला सरळ जायचं आहे। इथून सरळ आल्यानंतर इथे आहे नारायण उद्योग सोसायटी गेट नंबर 2, त्याच्या समोरच शिंदराज मसाले आहे, तिथे आता आपण जाणार आहोत। मला ज्या शॉपमध्ये यायचं होतं त्या शॉपच्या इथे मी आलेली आहे। माझ्या पाठीमागे बघू शकता तुम्ही शिंदराज मसाले शॉप आहे। आता मी तिथल्या दादांना भेटली आणि त्यांना सांगितलं की माझं ना यूट्यूब चॅनल आहे आणि मला आहे ना तुमच्या शॉपचा व्हिडिओ बनवायचा आणि मसालासुद्धा बनवायचा आहे, तर मी इथला व्हिडिओ बनवू शकते का? तर त्यांनी मला परमिशन दिलेली आहे। तर चला आता आपण आहे ना डायरेक्ट तिथे जाऊया। नमस्कार दादा। नमस्कार, बोला। मी आलेली आहे डोंबिवलीवरून। माझे पप्पा जे होते ना ते परेलला कामाला होते, ते दरवर्षी तुमच्या इथून आहे ना मसाला घेऊन जायचे, मालवणी मसाला। तर त्यांनी मला सांगितलं स्पेशली की त्या दुकानामध्ये जा आणि तिथून आपल्याला मसाला पण घेऊन ये आणि तिथला व्हिडिओ पण बनवायचा। त्यांची खूप इच्छा आहे, तर मी आज खास तुमच्या दुकानामध्ये आलेली आहे। खूप छान, तुमच्या बाबांनी तुम्हाला इथे पाठवलं। आम्ही आमच्या बाबांपासून आहोत। 1962 बाबांनी सुरुवात केलेली आहे आणि आपल्याकडे सर्व प्रकारचे मिरच्या, गरम मसाले, हिंगाचे तेलात भाजून कुटून बनवून देतो। आम्ही भाजून देतो मिरच्या, आमच्याकडे मसाले आमचे भाजून कुटून आम्ही देतो। तर संपूर्ण मसाल्याची जिम्मेदारी पण आम्ही घेतो। तुम्हाला मालवणी मसाला बनवायचा आहे, किती बनवायचा आपल्याला? 3.25 किलोचा मसाला बनवायचा आहे। ओके, एक 2 किलो मिरची घेतली ना तर आपला 3 किलोला वरती मसाला जाईल। 3, 3.25, 3.5 करत आपला मसाला। 2 किलो मिरची घेतली तर आपला तेवढा मसाला परफेक्ट 2 किलो मिरचीमध्ये आपला 3.25 किलोला वरती मसाला तयार होऊन जाईल। मिरची, हळद, धने, गरम मसाला, हिंगासहित पूर्ण। तिखट कसं खाता तुम्ही? मीडियममध्ये पाहिजे। मीडियममध्ये, अच्छा। तर आपण ना पहिल्यांदा मिरच्या समजून घेऊया। याला बोललं जातं काश्मीरी। ही कर्नाटकची काश्मीरी आहे। ही खमाम मिरची आहे, खमाम तेजा, लवंगी, हे तिखटाचं काम करतं। त्याच्या पाठोपाठ ही परत अनिगिरी बेडगी बोललं जातं, याला आपण मिनी शंकेश्वरी बोलतो। त्याच्यानंतर ह्या टोटल बेडगी मिरच्या, पाठीमागे आहे काश्मीरी मिरची। हे जे काश्मीरी आणि बेडगी येते ना, ही मोस्टली कर्नाटकची सर्वात चांगली। त्याचा कलर आणि फ्लेवर तिथल्या मिरचीचा खूप छान येतो। तेजा, खमाम तेजा हा येतो आपल्याला आंध्रमधून। ह्याचा तिखटपणा, चव आणि कलर हा ह्या मिरचीला बेस्ट येतो। त्यानंतर ही हळद, याला सेलम गाठा बोलतो। ह्याच्या हळदीचा जो कलर येतो ना, खमम मँगो येल्लो, हां, दिसायलाही छान, फ्लेवरलाही छान आणि आपण म्हणजे आयुर्वेदिक लहान मुलांना सुद्धा ही वापरू शकतो आपण दुधामध्ये। आपल्याला जर हळद पावडर बनवायची असेल तर आपण ही सेलम गाठा, ही खरोखर ह्याच्यामध्ये तुम्ही बनवलं आपण लांबडी पण बनवतो। ह्याच्यामध्ये जो ह्यातला आतला जो गाभा असतो ना, हा ऑरेंज कलरचा असतो, डार्क ऑरेंज। त्यामुळे याचा फ्लेवर सर्वात महत्त्वाचं, ह्याच्यामध्ये हळदीचं ऑइल कंटेंट्स खूप चांगलं असतं। तिथे दादा आपल्याला खूप छान प्रकारे माहिती देतात। त्यांनी आपल्याला मिरच्या दाखवल्या, हळद दाखवलेली आहे। आता मी तुम्हाला गरम मसाले दाखवतो। ही आपल्याकडे काळी मिरी आहे, ही येते केरळवरून। सुंठ आहे, ही येते कर्नाटक आणि कोचीनमधून। बारीक राई आहे, वरियाली आहे ग्रीनमध्ये आपल्याकडे। हा जो जिरा आहे हा जबरदस्त जिरा आपल्याला येतो आपल्याकडे गुजरातमधून। लवंग आहे, चक्रीफूल आहे, दालचिनी आहे, त्याला कंकुळ कबाबचिनी बोललं जातं। आणि मसाल्यामध्ये मच्छीसाठी वापरले जाणारे हे आपले त्रिफळ, हे याच्यामध्ये बिया असतात बऱ्याच प्रमाणात आणि आम्ही हे पूर्ण सीडलेस देतो। हा जो हिंग आहे, नॅचरल हिंग आहे, हा तेलामध्ये टाकून आपल्या संपूर्ण मसाल्याची चव आणि फ्लेवर खूप चांगल्या पद्धतीने वाढवतो। दालचिनी, जायफळ, गुलाब फूल,
कस्तुरी मेथी, आता जे नवीन मार्केट चॅनल निघालेत व्हिडिओ चॅनल त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी, गुलाब फूल हे बऱ्याच वेळा दाखवलं जातं, मग हे सुद्धा आता मसाल्यामध्ये वापरलं जाते. चक्री फूल आहे, याला मायपत्री बोलतात, जावेंद्री बोलतात. जावेंद्री हिरवी वेलची, मसाले वेलची हा मसाल्यातला मेन कन्सेप्ट आहे. याचा सुगंध खूप चांगला असतो. दादांनी आपल्याला सर्व प्रकारच्या मिरच्या दाखवलेल्या आहेत आणि गरम मसाल्याची पण माहिती दिलेली आहे. तर दादा आता मला माझा मसाला बनवायचा आहे, त्याचं प्रमाण सांगा तुम्ही आता. नक्कीच आपण मिरची गरम मसाले लिहून घेऊया. तर आज मी दादांकडून मालवणी मसाला बनवून घेऊन जाणार आहे, तर त्याच्यासाठी लिस्ट बनवता येते. ओके, तुम्हाला 2 किलो मिरचीचा मसाला बनवतो तो 3.25 किलोच्या प्लस होईल. याच्यासाठी तिखट मिरची तुम्हाला मीडियम तिखट पाहिजे, कलर पाहिजे आणि चवीला पण पाहिजे. तर आपण कन्सेप्टमध्ये 2 किलो मिरचीमध्ये तुम्हाला मी ही मिरची देतो आहे 750 ग्राम, अनिगिरी बेडगी देतो आहे 750 ग्राम आणि अर्धा किलो काश्मीरी. हे तिखट राहील, कलर आणि चव आणि एक्स्ट्रा कलर, म्हणजे तिखट, कलर आणि चव तिन्ही गोष्टी आपल्या मसाल्यात आपण सुरुवातीपासून घेतो आहे. ओके, ठीक आहे. तुमचं गरम मसाल्याचं बिल पूर्ण बनून तयार झालेलं आहे. आता आपण घेतो गरम मसाला काढून आणि तुमच्या मिरच्या काढून आपण भाजायला सुरुवात करणार आहोत. चालेल. आपला गरम मसाला काढायला दिलेला आहे आणि इथे बघा एका साईडला आहेत ना गरम मसाले भाजत आहेत. तर प्रॉपर अशी मोठी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये बघा हे दादा पूर्ण म्हणजे कंटिन्यू हलवून हे गरम मसाले भाजत आहेत. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले आपल्याला दिसत आहेत. तर आता हे दादा आहेत ना वजनाप्रमाणे आपले हे गरम मसाले काढत आहेत. तर आता ह्याच्यामध्ये बघा यांनी मिरी घेतली आणि ह्या कढईमध्ये एक एक गरम मसाला वजन करत आहेत आणि ह्याच्यामध्ये टाकत आहेत. मी बऱ्याच वर्षानंतर इथे लालबागच्या मसाला मार्केटमध्ये आलेली आहे. माझे पप्पा पहिले कामाला होते तेव्हा ना ते इथून मसाला घेऊन जायचे, पण आता वयामानानुसार ना त्यांना इथे यायला जमत नाही, त्यामुळे ते तिथेच मालवणी दुकान असेल तिथे जातात आणि मसाला घेऊन येतात. तर ते माझे व्हिडिओ बघतात आणि मला सांगितलं की सजल तू एकदा लालबागच्या मार्केटमध्ये जा, आपल्याला पण मसाला घेऊन ये आणि तिथला एक व्हिडिओ पण बनव, म्हणजे मला आठवण येईल तेव्हा मी ह्या दुकानामध्ये जायचो आणि मसाला घेऊन यायचो. तर त्या निमित्ताने ना तुम्हाला पण हे पूर्ण दुकान दाखवलेलं आहे शिंदराज मसाले, की यांच्याकडे मसाले कसे बनवतात. तर आता हे दादा इथे लिस्टप्रमाणे आपल्याला गरम मसाले काढून देत आहेत. इथे आलेल्या प्रत्येक लोकांना ती लोक समजावून सांगतात की कोणत्या प्रकारचा मसाला बनवण्यासाठी कोणती मिरची लागते, तिखट पाहिजे असेल, मीडियम पाहिजे असेल. तर आता इथे बघा या काकी आलेल्या आहेत, त्यांना ते दादा एकदम व्यवस्थित समजावून सांगत आहेत. तर इथे तुम्ही आल्यानंतर आहेत ना तुम्हाला जसा मसाला पाहिजे त्यासाठी कोणत्या मिरच्या, कसा गरम मसाला हे सर्व सांगितलं जातं आणि मेन म्हणजे आहेत ना मसाल्याची गॅरंटी पण दिली जाते आणि टेस्ट पण दाखवली जाते, की दादा मला सांगतात की बघा एकदम गॅरंटी देऊन की टेस्ट एकदम मस्त असणार आणि तुम्ही पुढच्या वर्षी परत इथे मसाला बनवायला याल. आपल्या मालवणी मसाल्याचं सर्व साहित्य काढून ठेवलेलं आहे, पण तुम्ही दुकानामध्ये गर्दी बघू शकता, त्यामुळे आपल्याला ना थोडंसं वेट करावं लागणार आहे आणि थोड्या वेळाने ना त्यांचं झाल्यानंतर आपला गरम मसाला वगैरे सर्व भाजून आपला मसाला बनवायला घेतील. इथे ही एक गोष्ट चांगली आहे की इथूनच आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत आणि गरम मसाला घ्यायचे आहेत. हे सर्व घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित भाजून नंतर डंकीवरती हे मसाला कुटून देतात, म्हणजेच हा सर्व मसाला आपल्या डोळ्यासमोर बनतो. आणि तुम्हाला जर वेगळी हळद पावडर किंवा धने पावडर जर बनवून पाहिजे असेल ना तर ती सुद्धा तुम्हाला इथे बनवून मिळेल. डंकीवरती एका साईडला मसाला कुटतो आणि दुसऱ्या डंकीवरती हळद पावडर बनवली जाते. ताई तुमचा पूर्ण गरम मसाला काढून झालेला आहे. हळद आणि हिंग याच्यामध्ये खसखस, शहाजीरा भाजताना शेवटीला टाकायला लागतं म्हणून ते वेगळं काढलं आहे. हा पूर्ण गरम मसाला आहे. गुलाब फूल आहे, कस्तुरी मेथी आहे, तेजपत्ता आहे. हा टोटल 28 प्रकारचा गरम मसाला झाला आपला. 28 प्रकारचा. आणि ही आपली मिरची आहे, 3 टाईपच्या मिरच्या आपण घेतलेल्या आहेत. काश्मीरी आहे, बेडगी आहे आणि तिखटची लवंगी आहे. भाजण्याचा आरोमा पण तुम्ही बघा, आम्ही सिस्टमॅटिकली भाजतो, कोणतीही घाई नाही. भाजण्याची पण पद्धत असते, पहिल्यांदा हळद हिंग, परत गरम मसाला, त्याच्यावर मिरची, नंतर खसखस शहाजिरे. गरम मसाले भाजण्यासाठी कढईमध्ये पहिले तेल घेतलं, त्याच्यामध्ये हळकुंड आणि हिंग टाकलंय आणि ते व्यवस्थित भाजतायत आणि भाजताना बिलकुल घाई केलेली नाही आहेत. त्यानंतर त्याच्यामध्ये दादांनी आपल्याला भरपूर सारे असे गरम मसाले दाखवलेत, ते सर्व गरम मसाले त्याच्यामध्ये टाकलेत आणि ते पण व्यवस्थित भाजतायत. भाजताना काळजी घेतली जाते की कुठलेही गरम मसाले जळले जाणार नाहीत, म्हणजे तेजपत्ता वगैरे जे काही गरम मसाले आहेत ते. आणि हे सर्व गरम मसाले जे आहेत ते बारीक मंद आचेवरती भाजले जात आहेत. आपण मसाला बनवण्यासाठी ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या गरम मसाल्याबरोबर भाजून घेत आहोत. गरम मसाल्याबरोबर मिरच्या व्यवस्थित भाजल्या जाव्यात त्यासाठी व्यवस्थित कंटिन्यू हलवल्या जात आहेत आणि हे भाजत असताना एक मस्त सुगंध त्याचा यायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता हे दादा बघा कंटिन्यू हे गरम मसाला आणि मिरच्या कंटिन्यू हलवत आहेत. गरम मसाला आणि मिरच्या बऱ्यापैकी भाजून झालेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये खसखस आणि जिरे टाकून ते पण व्यवस्थित भाजून घेणार आहे. आरोमा सांभाळून याला भाजले गेले, कढईमध्ये भाजल्यामुळे चव अजून चांगली येते.
तुम्ही कढई पण बघू शकता बघा केवढी मोठी आहे आणि त्या कढईमध्ये हे सर्व प्रकारचे मसाले आणि मिरच्या भाजल्या जातात. आता हा मसाला फुटण्यासाठी एका कपमध्ये काढून घेतलेला आहे. आता आपला सर्व प्रकारचा मसाला भाजून झालेला आहे. आता आपण हा आत फुटण्यासाठी घेऊन चाललेलो आहोत. माझा मसाला होईस तोपर्यंत मी तुम्हाला या शॉपचं लोकेशन सांगते. हे शॉप चिवडा गल्लीमध्ये नारायण उद्योग सोसायटी गेट नंबर 2च्या अगदी समोरच शिंदराज मसाले आहे. तर त्यांच्याकडे आज मी मालवणी मसाला बनवण्यासाठी आलेली आहे. तर थोड्याच वेळात माझा मालवणी मसाला तयार होईल. माझा मसाला बऱ्यापैकी तयार झालेला आहे. आता हे दादा डंकीमधून हा मसाला काढून चाळणीने चाळत आहेत, जेणेकरून मला एकसारखा मसाला मिळेल, कुठेही जाड राहणार नाही. जर तुम्हाला इथे मसाला बनवायला यायचं असेल तर जास्तीत जास्त 2 तासामध्ये तुम्हाला इथे तुमचा मसाला रेडी करून मिळेल. तर आता इथे बघा ह्या सर्व मिरच्या, गरम मसाला, ह्या सर्व तुमचं मसाल्याचं प्रमाण काढल्यानंतर इथे तुम्हाला भाजून मिळेल. भाजल्यानंतर 8 डंक आहे, त्या डंकीवरती कुटल्यानंतर तुमचा मसाला रेडी आणि तुम्ही घरी जायला तयार. तर बघा किती सोपं आहे ना. म्हणजे तुम्ही वेळात वेळ काढून आलात ना तर तुम्हाला 2 तासात तुमचा मसाला रेडी मिळेल. ताई तुमचा मसाला तर बनून तयार आहे. आता आपण तो भरायला घेतो. फक्त फ्लेवर बघा, तुम्हाला सुगंध कळेल. खूप छान आहे सुगंध, खूप छान. तो वापरल्यानंतर मला कळेल की टेस्ट नक्की तुमचा मला तुमची एक बाईट लागेल की कसा झाला. नक्की. छान. तर आपण हा भरून घेतोय. हा माझा मसाला 3.5 किलोचा झालेला आहे बघा. तर माझ्या पप्पाने जसं सांगितलं तसं मी या शॉपमध्ये आली आहे, मसाला बनवलेला आहे. आता मी या घरी घेऊन जाईन आणि टेस्ट करेन आणि दादांना पण सांगेन की कसा झालेला आहे. तर तुम्हाला जर मसाला बनवायचा असेल, तुम्हाला तुमचा वेळ वाचवायचा असेल तर ह्या शॉपमध्ये नक्की या. 1.5 ते 2 तासामध्ये तुम्हाला जसा हवा तसा मसाला इथे बनवून मिळेल. माझा मसाला तयार आहे आणि आता मी घरी जायला निघते. तुम्हाला जर मसाला बनवायचा असेल तर तुम्ही या शॉपमध्ये येऊ शकतात. दादा तुम्हाला उत्तम प्रकारे माहिती देतील आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचा मसाला कसा बनवून पाहिजे ते सुद्धा तुम्हाला सांगतील. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.